मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव। मुकाबला न्यूज 24 च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब, लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। 96 जागांसाठी 8,000वर उमेदवार धावणार। एसपींची पत्रकार परिषदेत माहिती। जिल्ह्यात होणार 19 ते 26 जूनपर्यंत पोलीस भरती। जिल्ह्यामध्ये पोलीस भरती प्रक्रिया 19 ते 26 जून दरम्यान घेण्यात येणार असून यामध्ये एकूण 8,884 उमेदवारांनी या कार्यालयाकडे भरती प्रक्रियेसाठी अर्ज दिले आहेत। एकूण पोलीस शिपाई संवर्गातील 45 पदे तसेच पोलीस शिपाई चालक संवर्गातील 51 पदांची ही पोलीस भरती प्रक्रिया केल्या जाणार आहे, अशी माहिती दिनांक 17 जून रोजी दुपारी 4 वाजता अतिरिक्त पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली। बुधवार दिनांक 19 जून सकाळी 4 पासून नेहरू क्रीडा संकुल कोदनी रोड येथे प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। 19 जून ते 22 जून या कालावधीमध्ये पोलीस शिपाई चालक या पदाच्या 5,197 उमेदवारांची चाचणी घेण्यात येणार आहे। तर दिनांक 24 जून ते 26 जून या कालावधीमध्ये पोलीस शिपाई या पदाच्या 3,697 उमेदवारांची प्रक्रिया पार पडणार आहे। नेहरू क्रीडा संकुल हे सिंथेटिक असून त्या ठिकाणी होणाऱ्या मैदानी चाचणीकरिता शूज आणणे अनिवार्य आहे। उमेदवारांनी स्पॉयकर शूज सदर ठिकाणी वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे। त्यामागील कारण मैदानी चाचणीमध्ये RFIDच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे। मैदानी चाचणीकरिता RFIDची मॅट मैदानावर टाकण्यात येणार असल्याने स्पॉयकर शूजमुळे ती खराब होते, त्यामुळे उमेदवारांनी येताना साधे स्पोर्ट शूज वापरावे असे सांगण्यात आले आहे। उमेदवारांनी सोबत येताना प्रवेशपत्र, आवेदनपत्र, मूळ कागदपत्रासह 6 पासपोर्ट साईज फोटो आणि उमेदवारांची ओळख पटवण्यासाठी आवश्यक असलेली इतर पासपोर्ट, पॅन कार्ड, वाहन परवाना, आधार कार्ड इत्यादीपैकी कोणतेही कागद दाखवणे गरजेचे आहे। पावसामुळे जर भरती प्रक्रियेला बाधा आली असेल तर उमेदवारांना याबाबत दुसऱ्या दिवशी बोलवण्यात येणार आहे। पहिल्या दिवशी 1200 विद्यार्थ्यांची चाचणी तर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी नंतर 1600 विद्यार्थ्यांची चाचणी घेतल्या जाणार आहे। एकूण नेहरू स्टेडियम, हेलिपॅड, दक्षता भवन, बॅडमिंटन हॉल हा सर्व परिसर भरती प्रक्रियेसाठी घेण्यात आला आहे। या ठिकाणी CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहे। पोलीस भरती प्रक्रियेसाठी पोलीस शिपाई चालक, बॅट्समन, सशस्त्र पोलीस शिपाई, तुरुंग विभाग शिपाई यांचा भरती प्रक्रियेत समावेश आहे। मात्र एखाद्या उमेदवाराने पोलीस शिपाई या जिल्ह्यासाठी तर दुसऱ्या जिल्ह्यासाठी बॅट्समन यासाठी अर्ज केला असेल तर त्याला त्या जिल्ह्यासाठी जाण्याकरिता ज्या ठिकाणी त्याने मुलाखत दिली त्या ठिकाणच्या सक्षम अधिकाऱ्याचे मुलाखत दिल्याचे पत्र नेणे गरजेचे असल्याचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके यांनी पोलीस अधीक्षकाला आदेशित केले असून त्या आदेशाचे देखील या ठिकाणी पालन केले जाणार असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक यांनी दिली। याशिवाय कुठल्याही विद्यार्थ्यांना चाचणी देत असताना त्याच्यावर हँड कॅमेरामधून व्हिडिओग्राफी केल्या जाणार आहे, त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार होणार नाहीत, असंही अप्पर जिल्हाधिकारी पियुष जगताप यांनी सांगितले। सर्व उमेदवारांपर्यंत आपल्या मार्फतीने पोहोचावे अशी आमची अपेक्षा आहे। ते म्हणजे ज्या ग्राउंडवर ही रनिंगची स्पर्धा होणार आहे, जी भरती होणार आहे, ते ग्राउंड सिंथेटिक आहे आणि आमची उमेदवारांना तुमच्या मार्फतीने सूचना आहे की त्या सिंथेटिक ग्राउंडवर सर्वांनी शूजवर धावायचे। अनवाणी धावल्यानंतर त्या ग्राउंडवर इजा होऊ शकण्याची जास्ती शक्यता आहे। या बाबतीमध्ये ग्राउंडचे जे केअरटेकर आणि मेंटेनन्स करणारे आहेत त्यांच्याशी आमची चर्चा झालेली आहे आणि त्यांनी सांगितले की सर, या सिंथेटिक ट्रॅकवर जर मुलगा अनवाणी धावला तर त्याला इजा होऊ शकते आणि ती इजा झाली तर त्याला नंतरचा इव्हेंट देता येणार नाही। त्याच्यामुळं सर्वांनी 100% शूज घालूनच सिंथेटिक ट्रॅकवर पळावं असं आमचं सर्व उमेदवारांना आपल्या मार्फतीनं आव्हान आहे। परंतु हा शूज घालत असताना यासाठी स्पाइकचे शूज हे अलाउड नाही आहेत। ज्या शूजला खिळे असतात ते खिळे हे शूज अलाउड नाही आहेत। याचं कारण म्हणजे ज्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आम्ही रनिंगची स्पर्धा घेतोय ते वापर करत असताना त्याच्यासाठी एक रबरी मॅट टाकलं जातं आणि त्या रबरी मॅटवरून सर्व उमेदवारांना पळावं लागतं आणि उमेदवारांनी जर स्पाइकचे शूज घातले तर ते रबरी मॅट खराब होतं। त्याच्यामुळं उमेदवार शूज घालू शकतात, अर्थात त्यांनी ते घातलेच पाहिजेत, त्यांना ते सोयीस्कर पण आहे, त्यांना इजा होणार नाही, परंतु ते खिळे असणारे शूज वापरू शकत नाहीत। अशा पद्धतीचं आपलं ग्राउंड आहे। हे आपल्या मार्फतीनं महत्त्वाची सूचना द्यायची आहे। 4:30 वाजता ही प्रक्रिया चालू होईल आणि त्यानंतर जसे जसे इव्हेंट संपतील तशी तीच इव्हेंट हे पूर्ण होतील आणि उमेदवार जाऊ शकतात। भरती प्रक्रियेला येताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे उमेदवारांनी प्रवेशपत्र आणायचे, त्याच्यानंतर त्यांनी जो अर्ज भरलेला आहे ऑनलाईन त्या आवेदन अर्जाची मूळ अर्जाची प्रत आवेदन अर्ज आणायचा आहे, मूळ कागदपत्र त्यांनी घेऊन यायची आहेत,
6 पासपोर्ट साईज फोटो घेऊन यायचेत आणि उमेदवारांची ओळख पटवण्यासाठी इतर कोणतेही डॉक्युमेंट्स असतील ज्याच्यामध्ये पॅन कार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड, वाहन परवाना यांच्या मूळ प्रती त्यांनी बरोबर घेऊन यायच्या आहेत. मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव.